हॅलो फ्रेंड्स, आज आपण या फुलाच्या पुढची डिझाईन कशी बनवायची ती पाहणार आहोत। हे अर्धवट षटकोनी डिझाईन बनवलेली आहे या तोरणामध्ये। याच्यामध्ये जो फूल आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। आता याच्या पुढची प्रोसेस कशी करायची ती आज पाहणार आहोत। चला मग सुरुवात करूया। इथे बघा, आता ह्या फुलाच्या बाजूने आपल्याला हा हिरव्या कलर मी वापरणार आहे। सुरुवातीला मी स्लिप नॉट करून घेतले हिरव्या कलरची। या टोटल 6 पाकळ्या फुलाच्या। इथे आपल्याला 5 पाकळ्यांवरच ही डिझाईन बनवायची, एक पाकळी सोडून द्यायची। सुरुवातीला बघा, कुठल्याही पाकळीपासून सुरुवात करायची। पहिला मुक्का खांब आणि अर्धावट खांब आहे तो स्किप करून दुसरा आणि तिसरा खांब आहे, अर्धावट खांब आणि खांब या दोघांच्या मधून स्लिप स्टिच करून ते जोडून घ्यायचं अगोदर। पुढे 3 साखळ्या घेऊन पुढे बघा 1 2 3 4 ह्या 4 खांबांच्या 4 खांब स्किप करून चौथा आणि 5वा खांब आहे त्याच्यामधून 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचं आहे। पुढे 2 साखळ्या घ्यायच्या। ह्या पाकळीच्या मध्यभागी बरोबर आपल्याला हे 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचं आहे। पुढे 2 साखळ्या घेऊन इथे ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये जी आपण एक साखळी घेतलेली, ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये ही एक साखळी आहे, त्या एक साखळीमध्ये एक खांब, एक साखळी आणि एक खांब घ्यायचं। पुढे पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या। इथे पुन्हा या पाकळीच्या मध्यभागी ही प्रोसेस करायची, 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब। इथे बघा 1 2 3 4 5 6 6 आणि 7च्या खांबाच्या मध्ये 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब टाकून घ्यायचे। पाकळीच्या मध्ये हे पॅटर्न झाल्यावर 2 साखळ्या घ्यायच्या। पुन्हा ही 2 पाकळ्यांच्या मध्ये जी ही प्रोसेस केली, पुढे पण सेम तीच प्रोसेस करायची। 2 पाकळ्यांच्या मध्ये जी एक साखळी घेतली इथे, तिथे एक खांब एक साखळी आणि हे एक खांब एक पॅटर्न बनवून घ्यायचं आहे। पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या। पुन्हा या पाकळीच्या मध्ये आपल्याला सेम ही प्रोसेस करायची। 1 2 3 4 5 6 6 आणि 7च्या खांबाच्या मध्ये 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचं।
हे पॅटर्न बनवून झाल्यावर 2 साखळ्या घ्यायच्या, पुन्हा ती स्टेप करायची 2 पाकळ्यांच्या मध्ये. एक साखळीचा गॅप आहे, एक खांब, एक साखळी, एक खांब, हे पॅटर्न बनवायचं. पुढे 2 साखळ्या घेऊन मध्यभागी, पाकळीच्या मध्यभागी सेम तीच प्रोसेस करायची. 1 2 3 4 5 6 आणि 7च्या खांबाच्या मध्ये 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब, हे पॅटर्न टाकून घ्यायचे. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या, 2 साखळ्यांच्या मध्ये पण ती स्टेप करायची. एक साखळीच्या गॅपमध्ये एक खांब, एक साखळी आणि एक खांब. पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा या पाकळीच्या मध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7च्या खांबाच्या मध्ये 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब, हे पॅटर्न बनवायचं. तीन खांब घेतले, 2 साखळ्या, पुन्हा तिथेच 3 खांब बनवायचे. इथे बघा 5 पाकळ्यांमध्ये हे अर्धवट षटकोनीचा हा आपण बेस बनवून घेतला आहे हिरव्या कलरमध्ये. पुढे 3 साखळ्या घेऊन इथे पहिला आणि दुसरा खांब अगोदर सुरुवातीचे आहेत ते स्किप करायचे. दुसरा आणि तिसरा जो खांब आहे, अर्धवट खांब आणि हा खांब, त्या दोघांच्या मधून एक मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं. हा आपला बेस तयार झाला ग्रीन कलरमध्ये. इकडे मी हा ग्रीन धागा कट करणार आहे. इथे बघा मी ह्याच्यावरतून आता व्हाईट कलर जोडणार आहे. सुरुवातीला स्लिप नॉट करून घेतले. इथून डाव्या बाजूने मी सुरुवात केली. हा जो पहिल्या पॅटर्नचा पहिला जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये अगोदर स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या घेऊन ते हे जे पॅटर्नच्या मध्ये ज्या 2 साखळ्या आहेत त्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवून घ्यायचं आहे. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. पुढे 2 साखळ्या घ्यायचे. हे जे 2 पाकळ्यांच्या मध्ये जो आपण हा पॅटर्न बनवला आहे, एक खांब, एक साखळी आणि एक खांब, त्या एक साखळीच्या गॅपमध्ये 2 खांब, एक साखळी आणि 2 खांब टाकायचे. 2 खांब झाले. 2 खांब झाल्यावर एक साखळी घ्यायची. पुन्हा तिथेच त्याच गॅपमध्ये 2 खांब घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा इथे हा जो पुढे 2 साखळ्यांचा गॅप आहे ह्या पॅटर्नच्या मध्ये
ती स्टेप करायची, तोच पॅटर्न बनवायचे सेम. 3 खांब 2 साखळ्या 3 खांब बनवायचे. पुढे 2 साखळ्या घेऊन इथे हा 2 ठिकाणी 2-2 साखळ्या घेतल्या ह्या पॅटर्नच्या बाजूनी, दोन्ही बाजूनी. ह्या पहिल्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब टाकून घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घेऊन हा जो दुसरा गॅप आहे 2 साखळीचा, तिथे 3 खांब घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घेऊन हा जो मध्यभागी आपण हा पॅटर्न घेतला आहे, हा शेवटपर्यंत सेम तीच प्रोसेस करत जायची. 2 साखळीच्या गॅपमध्ये 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवत जायचे. पुढे 2 साखळ्या घेऊन सेम ही स्टेप इथे करायची दुसऱ्या बाजूला. हे 2 साखळ्यांचे 2 खांब दिसतात ते दोन्ही बाजूनी, तिथे दोन्ही बाजूनी 3 खांब टाकून घ्यायचे आणि मध्ये 2 साखळ्या. इथे अगोदर एका गॅपमध्ये 2 साखळ्याच्या गॅपमध्ये 3 खांब टाकून घेतले. पुढे 2 साखळ्या घेऊन दुसऱ्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब टाकून घेतले. पुन्हा आता याच्या पुढे ही स्टेप करायची. ही डाव्या बाजूची आपण सुरुवातीला स्टेप केली होती, ती स्टेप इथे उजव्या बाजूला करायची. प्रोसेस फक्त इथेच वाढत जाते. इथे आता 2 हे पॅटर्न बनवले. पुढे याच्यावरती आता 3 पॅटर्न येणार, 1 2 आणि 3. इथेच फक्त हे 2 ठिकाणी, इथे आणि इथे हे 2 ठिकाणी हे पॅटर्न वाढत जाणार. बाकी ही मध्यभागी आणि ही दोन्ही बाजू शेवटपर्यंत तीच प्रोसेस राहणार. इथे हे 3 खांब झाल्यावर 2 साखळ्या घ्यायचे. इथे पुढे जो हा पॅटर्न आहे 2 साखळ्यांचा गॅप आहे, तिथे सेम पॅटर्न बनवायचा. 3 खांब 2 साखळ्या 3 खांब. तीन खांब 2 साखळ्या आणि 3 खांब झाल्यावर पुढे 2 साखळ्या घ्यायचे. इथे 2 पाकळीच्या मध्ये आपण हा जो पॅटर्न टाकलाय त्या गॅपमध्ये 2 खांब 1 साखळी आणि 2 खांब हे पॅटर्न टाकून घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायचे. इथे पुढे हा शेवटचा पॅटर्न आहे, मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवून घ्यायचे. इथे शेवटला बघा हा पॅटर्न झाल्यावर पुढे 3 साखळ्या घेऊन, जसं इथे आपण ह्या खालच्या पॅटर्नमध्ये आपण पहिल्या खांबामध्ये स्लिप स्टिच करून जोडून घेतलं होतं, 3 साखळ्या पुढे घेतलेला, सेम तीच प्रोसेस करायची इथे शेवटला पण. इथे 3 साखळ्या झाल्यावर हा जो पहिला खांब आहे तिथे
मुका खांब टाकून जोडून घ्यायचं आहे. इथे मी धागा हा कट करून घेणार आहे. पुन्हा इथून ती स्टेप करत जायचे ह्या दुसऱ्या राऊंडपासून. आता स्लिप नॉट करून घेतले मी. त्यानंतर पुन्हा इथे हा जो पहिला पॅटर्न आहे पहिल्या खांबापासून जोडून घ्यायचा हा धागा. पुढे 3 साखळ्या घेऊन सेम तीच प्रोसेस करायची. 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घेऊन ते पहिल्या पॅटर्नमध्ये हे सेम पॅटर्न बनवून घेतलं आहे. पुढे 2 साखळ्या झाल्यावर हा जो 2 खांब, 1 साखळी आणि 2 खांब आहे ह्या 1 साखळीच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवून घ्यायचं. 2 खांब, 1 साखळी आणि 2 खांब. पुढे 2 साखळ्या घेऊन हा सेम पॅटर्न 2 साखळ्यांच्या इथे गॅपमध्ये बनवून घ्यायचं आहे. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब. एक बाजू बघा सेम तीच प्रोसेस केली. दुसऱ्या राऊंडला पण, तिसरा राऊंड पण सेम तीच प्रोसेस करायची. चौथा राऊंड पण सेम तीच प्रोसेस करायची. फक्त इथे हे मध्ये जे गॅप आहे ते वाढत राहणार 3-3 खांबांचे. हा पॅटर्न झाल्यावर पुढे 2 साखळ्या घेऊन हा प्रत्येक 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3-3 खांब टाकत जायचे. मध्ये 2 साखळ्या घेत जायचे. ह्या पहिल्या गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायचे. हे 3 खांब स्किप करून त्याच्या पुढे जे 2 खांब आहेत 2 साखळ्या तिथे 3 खांब टाकून घ्यायचे. पुन्हा 2 साखळ्या घेऊन शेवटच्या 2 साखळ्या आहेत तिथे पण 3 खांब टाकून घ्यायचे. इथे बघा हे पॅटर्न वाढले. सुरुवातीला आपण हे 2 राऊंड घेतले होते व्हाईट कलरमध्ये. वरती आता हे 3 राऊंड तयार झाले. तिसऱ्या राऊंडमध्ये इथे 1, 2, 3 आणि पुढे जे 2 साखळ्या येतील तो चौथा राऊंड तयार होईल. पुढे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवायचे. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. एक बाजू आपण ही पूर्ण केली आहे. सेम ही प्रोसेस इथे उजव्या बाजूला पण सेम तीच प्रोसेस करून घ्यायची. इकडे दुसरा राऊंड सुद्धा मी शेवटला तीच प्रोसेस केली जसं इथे पहिल्या राऊंडला पण केली होती. शेवटला 3 साखळ्या घेऊन इथे पहिला जो खालचा मुक्का खांब आहे तिथे खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये मुक्का खांब टाकून घेतलेला. वरती पण ती स्टेप केली आहे मी. इथे हा जो पहिला मुक्का खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये मुक्का खांब टाकून जोडून घेतलं आहे आणि पुन्हा इथे धागा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा इथून सुरुवात करायची डाव्या बाजूने.
हा जो पहिल्या पॅटर्नचा हा जो पहिला खांब आहे तिथे मी पुन्हा धागा जोडून घेते. 3 साखळ्या घेऊन ती स्टेप करायची. इथे पुन्हा 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब टाकून घ्यायचे. हे पॅटर्न झाल्यावर पुढे 2 साखळ्या घ्यायचे. इथे 2 पाकळ्यांच्या मध्ये हे जे पॅटर्न बनवलं आपण इथे पुढे 1 साखळीच्या गॅपमध्ये सेम तीच प्रोसेस करायची. 2 खांब, 1 साखळी आणि 2 खांब घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घेऊन इथे हा जो पॅटर्न आहे 2 साखळीच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवायचं. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. ही डाव्या बाजूची ही पॅटर्न पूर्ण झाल्यावर पुढे 2 साखळ्या घेऊन पुढे हे 3 खांब घेतलेत आपण प्रत्येक 2-2 साखळ्यांच्या गॅपमध्ये. इथे आता 4 पॅटर्न येतील. 1, 2, 3 आणि 4. 3-3 खांबांचे 4 पॅटर्न टाकायचे. मध्ये 2-2 साखळ्या घेत जायचे. पहिल्या गॅपमध्ये 3 खांब झाल्यावर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. हे 3 खांब स्किप करून पुढच्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब टाकायचे. 3 खांब झाल्यावर पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुढचे 3 खांब स्किप करून पुढच्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब टाकून घ्यायचे. दोन साखळ्या घ्यायचे. पुन्हा शेवटच्या गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. दोन, 3 आणि 4 हे 4 पॅटर्न तयार झाले 3-3 खांबांचे. मधल्या राऊंडमध्ये हा जो पॅटर्न आहे मधल्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवायचं. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. इथे तिसरा राऊंडसुद्धा सेम तीच प्रोसेस आहे. चौथा राऊंडसुद्धा सेम तीच प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. ही हा तिसरा राऊंड चालू होता. चौथ्या राऊंडलासुद्धा सेम हीच प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा तिसरा राऊंड मी पूर्ण करून घेतला आहे. आता चौथा राऊंड स्टार्ट करायचा आहे. व्हाईट कलरचा चौथा राऊंड घेणार आहे. इथे हा जो पहिला पॅटर्न आहे पहिल्या खांबाला वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचे. पुढे 3 साखळ्या घेऊन 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवायचे. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब घ्यायचे. हा पहिला पॅटर्न झाल्यावर पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. इथे हा जो 2 पाकळ्यांच्या मध्ये हा पॅटर्न टाकत होतो आपण आता तिथे
एक साखळीच्या जागेवर 2 साखळ्या घ्यायच्या, 2 खांब घ्यायचे. इथे अगोदर आपण 4 राऊंडमध्ये ह्या एक एक साखळ्या घेत होतो. इथे वरती आता 2 साखळ्या घ्यायच्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब टाकायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुढे ह्या पॅटर्नमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवून घ्यायचं. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब घ्यायचे. चौथा राऊंडसुद्धा सेमच होता, फक्त इथे एक साखळी आपण वाढवले. आता इथे हे 3 साखळ्यांचे पॅटर्न आहे ते आता हे 4 पॅटर्न तयार केले होते ह्या तिसऱ्या राऊंडला. आता चौथ्या राऊंडला हे पॅटर्न 5 तयार होतील. 1 2 3 4 आणि 5. हा पॅटर्न झाल्यावर पुढे 2 साखळ्या घ्यायचे. पुढे हा पहिला जो गॅप आहे 2 साखळ्यांचा, इथे 3 साखळ्या बनवून घ्यायचे, 3 खांब बनवून घ्यायचे. तीन खांब जरा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुन्हा पुढच्या दुसऱ्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब टाकून घ्यायचे. पुढे पण प्रत्येक गॅपमध्ये ती स्टेप करायची. 3 खांब टाकत जायचे, मध्ये 2 साखळ्या घ्यायचे. इकडे चौथ्या राऊंडची एक बाजू पूर्ण झाली. हे बघा, आता हा मध्यभागी तो पॅटर्न टाकून घ्यायचा आहे. इथे मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब हा पॅटर्न बनवून घ्यायचा आहे. इथे एक बाजू आपण पूर्ण केली आहे डाव्या बाजूची. उजव्या बाजूची पण सेम हीच प्रोसेस इथे पुढे पूर्ण करून घ्यायची. आणि याच्या पुढच्या राऊंडमध्ये आता हिरवा धागा आपण जोडून घेणार आहे. पहिला हा राऊंड पूर्ण झाल्यावर इथे बघा हे 4 राऊंड पूर्ण करून झालेत. इथे आता 5व्या राऊंडला आता आपण हिरवा कलर जोडून घेणार आहे. ती स्टेप करायची जसं आपण ही व्हाईट कलरमध्ये जी स्टेप केली होती ती स्टेप आपण ग्रीन कलरची पण करणार आहोत. हा जो पहिला पॅटर्न आहे, पहिल्या खांबामध्ये लोकर जोडून घ्यायचे. इथे 3 साखळ्या घेऊन हा पहिल्या पॅटर्नचा 2 साखळ्यांचा गॅप आहे, सेम पॅटर्न बनवून घ्यायचं आहे. तीन खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब गॅपमध्ये बनवून घ्यायचं आहे. इथे पहिला पॅटर्न बनवून झाल्यावर पुढे 2 साखळ्या घ्यायच्या.
इथे हा जो मधला पॅटर्न आहे दोन पाकळ्यांच्या मधला, इथे आपण 2 साखळ्या घेतलेल्या चौथ्या राऊंडमध्ये, तिथे त्या गॅपमध्ये 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायचे. पुढे ह्या पॅटर्नच्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवायचं. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. इथे ही एक बाजू आपली पूर्ण झाली आहे. इथे 2 साखळ्या घेऊन इथे 2 साखळ्यांचे गॅप आहे, प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब टाकत जायचं. टोटल 6 पॅटर्न तयार होतील आपले. पहिल्या गॅपमध्ये 3 खांब झाल्यावर 2 साखळ्या घ्यायच्या. त्याच्या पुढे जो 2 साखळ्यांचा गॅप आहे तिथे 3 खांब घ्यायचे. सेम तीच प्रोसेस आहे शेवटपर्यंत. जसं आपण ह्या अगोदर स्टेप केलेल्या ती स्टेप शेवटपर्यंत करायची. प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब आणि 2-2 साखळ्या घेत जायचं. इथे ही एक बाजू पूर्ण झाल्यावर ह्याच्या साईडनी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे ग्रीन कलरमध्ये 6 पॅटर्न तयार झाले. इथे आता मध्यभागी हा पॅटर्न आहे, त्याच्यात मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवून घ्यायचं आहे. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब. हा पॅटर्न जरा 2 साखळ्या घ्यायचे. सेम हीच प्रोसेस करायची जसं आपण ह्या डाव्या बाजूनी केली, उजव्या बाजूनी पण सेम तीच प्रोसेस करायची. इथे हा ग्रीन कलरचा राऊंड पूर्ण करून घेतला आहे, ती स्टेप केली आहे शेवटला आपण. हा शेवटचा पॅटर्न जरा ते 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि खालचा जो पहिला खांब आहे पॅटर्नचा तिथे वरच्या लूपमध्ये जोडून घेतलं आहे मी आणि धागा कट करून घेतला आहे मी हा ग्रीन कलरचा. आता इथे पुन्हा व्हाईट कलरनी जोडून घेते. अगोदर स्लिप नॉट करून घेतले. पहिल्या पॅटर्नमध्ये हा पहिल्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये जोडून घ्यायचा आहे धागा. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. हा पहिल्या पॅटर्नच्या मध्ये 2 साखळ्यांचा गॅप आहे, सेम पॅटर्न बनवायचं आहे. अगोदर 3 खांब बनवून घ्यायचे. 1 साखळी घ्यायची अगोदर. आता हे पानं आपण जोडून घ्यायचे. एक डाव्या बाजूने हा पहिला पान घ्यायचा आहे जोडून
आणि उजव्या बाजूनी हे दुसरं पान इथे जोडून घ्यायचं. म्हणजे हे तोरण आपलं हे 3 पानांचं आहे. हा जो पॅटर्न मी आता दाखवला तो मधल्या पानाचा होता. तिन्ही पण पानं सेमच आहे, काही वेगवेगळं नाही आहे डिझाईन. फक्त इथे दोन्ही बाजूने आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणून मी मध्यभागी हे तुम्हाला हे पॅटर्न दाखवलं आहे. इथे 3 खांब आणि 1 साखळी घेतली. इथे हा जो पहिला पॅटर्न आहे व्हाईट कलरचा, हा जो पहिला पॅटर्न आहे तिथे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 1 साखळी घेऊन पुन्हा आपल्या दुसऱ्या पानावर यायचं आहे जिथे 3 खांब घेतले होते. त्यानंतर त्याच गॅपमध्ये 3 खांब टाकून पूर्ण करायचं आहे ते पॅटर्न. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. इथे पहिला पान आणि हे दुसरं पान बघा, हे पहिल्या पॅटर्नला जोडून घेतलं आहे. आता हे दुसरं पॅटर्न आहे 2 खांब 2 साखळ्या आणि 2 खांब ते इथे जोडून घ्यायचं आहे. तिसरं पॅटर्न इथे जोडून घ्यायचं आहे. हे दोन्ही बाजूचे आपण 3-3 पॅटर्न दोन्ही बाजूनी जोडून घ्यायचे. पुढे 2 साखळ्या झाल्यावर इथे हा जो दुसरा पॅटर्न आहे 2 खांब 2 साखळ्या. अगोदर 2 खांब टाकून घ्यायचे. 1 साखळी घेऊन इथे हा जो दुसऱ्या पानाचा हा दुसरा पॅटर्न आहे. इथे मध्यभागी 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. पुन्हा 1 साखळी घेऊन इथे आपण पहिल्या पानावर यायचं आहे. इथे 2 खांब टाकून पॅटर्न पूर्ण करून घ्यायचं. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुढे पूर्ण आता तिसरं पॅटर्न हे जोडून घ्यायचं आपल्याला. 2 साखळ्या झाल्यावर ह्या पॅटर्नमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये अगोदर 3 खांब घ्यायचे बनवून. एक साखळी घ्यायची अगोदर. त्यानंतर हा जो पहिला पान आहे त्याचं तिसरं पॅटर्न इथे मध्यभागी 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुन्हा 1 साखळी घेऊन आपल्या दुसऱ्या पानावर यायचं. इथे खाली 3 खांब टाकून ते पॅटर्न पूर्ण करून घ्यायचं. इथे बघा शेवटला आता हे आपण 2 पानं जोडून घेतले आणि ही दोन्ही बाजू आपल्याला 3-3 खांबांचा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. पुढे हा पॅटर्न झाल्यावर 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर प्रत्येक 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3-3 खांब टाकत जायचे. मध्ये 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. तिथे 7 पॅटर्न तयार होतील. पहिल्या गॅपमध्ये 3 खांब बनवून घेतले. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुढच्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब बनवायचे. हा शेवटचा राऊंड आहे हा आपल्या पानाचा. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुढच्या गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. दोन साखळ्या घ्यायच्या पुन्हा.
मग पुढच्या गॅपमध्ये 3 खांब तयार करायचे. शेवटचा गॅप आहे 2 चाकांचा, तिथे पण 3 खांब टाकून घ्यायचे. शेवटच्या राऊंडमध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7. तुम्ही बघितलं ह्या पानामध्ये काय प्रोसेस झाली आहे. फक्त 2 ठिकाणी ही प्रोसेस वाढत गेली. बाकी हे डाव्या बाजूची मध्यभागी आणि ही उजवी बाजू सेम प्रोसेस फक्त करत गेले. फक्त इथे ही 2 बाजू आहे ती फक्त चेंज होत गेली. इथे शेवटला बघा हे 3 खांब झाल्यावर 2 चाका घ्यायचे. हा मध्यभागी जो पॅटर्न आहे सेम पॅटर्न बनवायचं आहे मध्ये 2 चाकांच्या गॅपमध्ये. तीन खांब 2 चाका हे पॅटर्न बनवायचे. 3 खांब 2 चाका 3 खांब घ्यायचे. हे पॅटर्न जरा 2 चाका घ्यायचे. इकडे पण सेम हीच प्रोसेस करायची. जसं या बाजूने प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब टाकत गेलो, इथे पण प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब 2 चाका 3 खांब ही पॅटर्न टाकत जायचं. 2 चाका झाल्यावर पहिल्या गॅपमध्ये 3 खांब टाकून घ्यायचे. इथे दोन्ही बाजूनी बघा हे 3-3 खांबांचे 7-7 पॅटर्न तयार केले. इथे 7 तयार झाले. 1 2 3 4 5 6 आणि हा शेवटचा 7. आता इथे उजव्या बाजूनी हे तिसरं पान आहे त्याच्या डाव्या बाजूनी जोडून घ्यायचे. जसं इथे आपण ही प्रोसेस केली होती जोडण्याची, तशी ही प्रोसेस इथे करून घ्यायची. शेवटला शेवटच्या गॅपमध्ये 3 खांब झाल्यावर 2 चाका घ्यायचे आहेत. हा जो पॅटर्न आहे 3 खांब 2 चाका 3 खांब, त्या दुसऱ्या 2 चाकीच्या गॅपमध्ये अगोदर 3 खांब टाकून घ्यायचे. एक साखळी घ्यायची.
आता इथे हे पॅटर्न ह्या दुसऱ्या पानाला जोडून घ्यायचं आहे. इथे बघा हा तिसरा राऊंड आहे, तिसरा पॅटर्न आहे याच्यामधला. तर इथे मधल्या 2 साखळीच्या गॅपमध्ये जोडून घ्यायचं. पुन्हा एक साखळी घेऊन इथे आपल्या दुसऱ्या पानावर यायचे. पुन्हा हे 3 खांब घेतलेले 3 खांब टाकून हे पॅटर्न पूर्ण करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा 2 साखळ्या घ्यायचे. इकडे मध्यभागी हा जो 2 खांब 2 साखळ्या घेतले, 2 खांब, त्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये अगोदर 2 खांब घ्यायचे. मध्ये एक साखळी घेऊन इथे हा तिसऱ्या पानाचा दुसरा जो पॅटर्न आहे मध्यभागी स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. एक साखळी घेऊन पुन्हा इथे हा आपल्या जागेवर यायचं आहे. तिथे 2 खांब टाकून आपलं पॅटर्न पूर्ण करून घ्यायचं आहे. पुढे 2 साखळ्या घेऊन हा शेवटचा पॅटर्न राहिला आहे तो सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. अगोदर 3 खांब टाकायचे. तीन खांब झाल्यावर एक साखळी घेऊन इथे ह्याचा जो पहिला पॅटर्न आहे तिसऱ्या पानाचा, इथे मध्यभागी तो पाठीमागून हुक टाकून जोडून घ्यायचे. पुन्हा एक साखळी घेऊन इथे दुसऱ्या पानावर यायचं. आपल्या 3 खांब टाकून तो पॅटर्न पूर्ण करून घ्यायचा. पुढे 3 साखळ्या घेऊन इथे हा जो खालचा पॅटर्न आहे पहिल्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये मुका खांब टाकून जोडून घ्यायचं. हे आपलं पान सुद्धा पूर्ण झालं आणि हे जोडून सुद्धा झालं आपल्या दोन्ही बाजूनी. हे बघा, हे पहिलं पान आणि दुसरं पान हे दोन्ही मध्यभागी इथे जोडून घेतलं आणि हे दुसरं पान आणि हे तिसरं पान इथे शेवटच्या ह्या पॅटर्नमध्ये तिन्ही बाजूनी जोडून घेतलं. वरती आता आपल्याला पट्टी सुई धाग्याने शिवून घ्यायचं.